Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we continue our basic concepts of trigonometry. Up to last lecture we have studied, just see revision, x-axis, y-axis, here negative x, negative y, intersection, origin, any point, suppose here P, x, y, then and this angle, suppose theta, this angle is standard angle. आणि हे सर्कल, ह्या कन्सेप्ट लास्ट लेक्चरला झालेत, फक्त शॉर्टकट मध्ये बघा. हे सगळं असं जर असेल, रेडियस 1 म्हणजे स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलं होतं, वर्टिकल डिस्टन्स y, हॉरिझॉन्टल डिस्टन्स x, आणि आपण काय म्हणलं होतं बघा, आठवतंय का, साइन थीटा, इथून पुढे काय लक्षात ठेवायचं आहे, y. हे लक्षातच ठेवा. कोऑर्डिनेट्स जर एखाद्या पॉइंटचे दिले असतील तर साइन म्हणजे y आणि कॉस म्हणजे x, मात्र रेडियस किती पाहिजे, 1, स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर. हे सगळं आपण बोलत होतो, ठीक आहे. सिमिलरली टॅन थीटा, टॅन म्हणजे काय, y अपॉन x, कॉट, कॉट टॅनचा इन्व्हर्स, टॅनच्या उलट म्हणजे काय असणार आहे, x अपॉन y, सेक कुणाच्या उलट, कॉसच्या उलट, 1 अपॉन x, आणि कोसेक साइनच्या उलट म्हणजे 1 अपॉन y. ठीक आहे. आता हे पाठच पाहिजे, साइन म्हणलं की y आणि कॉस म्हणलं की x कोऑर्डिनेट. आता असं जर आपण म्हणलं तर काय होईल बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट सांगितले मी तुम्हाला, क्वाड्रंट म्हणजे मराठीत त्याला चरण म्हणतात. हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. चारही क्वाड्रंट्स मधले, चारही चरणातले साइन्स तुम्हाला माहिती आहेत. काय आहेत बघा, याचं साइन आहे प्लस कॉमा प्लस, याचा अर्थ काय, इथं x प्लस y प्लस, दोन्ही प्लस असतात, दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं, मायनस कॉमा प्लस म्हणजे x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये बोथ निगेटिव्ह, x आणि y बोथ निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असतं बघा, x काय असतं प्लस, कारण हा प्लस आहे इथं, आणि y मायनस म्हणजे x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. ह्या बेसिक कन्सेप्ट्स कोऑर्डिनेटच्या तुम्हाला माहिती आहेत. आता ट्रिग्नोमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण कॉम्बिनेशन करालोय बघा. आता इथं काय म्हणलंय आपण, साइन म्हणजे काय म्हणलेलं आहे, y, कॉस म्हणजे x. हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि आपल्याला साइन्स ठरवायचे आहेत. कुणाचे साइन्स ठरवायचे आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे साइन्स, साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन क्वाड्रंट्स. क्वाड्रंट्स मध्ये साइन ठरवायचे आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे. बघा इथं दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे x पण पॉझिटिव्ह y पण पॉझिटिव्ह. बघा x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह म्हणजे साइन कॉस पॉझिटिव्ह. इथं टॅन, हे दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे टॅन पॉझिटिव्ह. x अपॉन y, 1 अपॉन x आणि 1 अपॉन y. जर x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे धन असेल तर हे सगळेच ट्रिग्नोमेट्रिकचे रेशो पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहेत, ऑल पॉझिटिव्ह. In first quadrant, all trigonometric ratios are positive. Now come to second quadrant. Second quadrant मध्ये काय होईल बघा, x काय आहे निगेटिव्ह आणि y काय आहे पॉझिटिव्ह. बघा x कुठं कुठं आहे, कॉस मध्ये x आहे म्हणजे कॉस निगेटिव्ह येईल. इथं टॅन मध्ये x आहे, कॉट मध्ये x आहे, सेक मध्ये x आहे. या मधल्या चार मध्ये सगळीकडे x आहे बघा. याचा अर्थ हे कॉस, टॅन, कॉट आणि सेक हे चारही काय होतील, निगेटिव्ह होतील. आता इथं हे लास्ट आहे ते कोसेक मध्ये y आहे, x नाही आहे, आणि साइन मध्ये पण x नाही आहे, y फक्त y आहे, आणि y इथं काय असतं पॉझिटिव्ह. त्यामुळे सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा साइन आणि कोसेक
हे दोघंच पॉझिटिव्ह राहतील. साइन आणि कोसेक हे दोनच सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहतील. याचा अर्थ उरलेले काय राहतील? निगेटिव्ह. उरलेले म्हणजे कोण? साइन आणि कोसेक सोडून कॉस, टॅन, कॉट आणि सेक हे सगळे काय राहतील? इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह राहतील. कम टू थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा? दोघंही निगेटिव्ह आहेत. आता दोघं निगेटिव्ह म्हणजे मग सगळे निगेटिव्ह का? नाही. काय होईल बघा? टॅनमध्ये काय होईल बघा? वाय अपॉन एक्स निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह असं होईल. आणि निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह आपल्या अल्जेब्राच्या रूलनी दोन निगेटिव्हची डिव्हिजन काय होते? पॉझिटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह जरी आलं तरी टॅन काय राहणार आहे? पॉझिटिव्ह. तसं कॉटचं इथं पण निगेटिव्ह बाय निगेटिव्ह म्हणलात तर काय होणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे या क्वाड्रंटमध्ये टॅन थीटा आणि कॉट थीटा हे दोघं काय राहतील? पॉझिटिव्ह राहतील. बाकीचे उरलेले चार काय राहतील? निगेटिव्ह राहतील. का? तर इथं वाय, मग इथं वाय निगेटिव्ह आहे. इथं फक्त एक्स आहे, एक्स निगेटिव्ह आहे. इथं वरच्यामध्ये वाय हे निगेटिव्ह आहे, इथं एक्स निगेटिव्ह आहे. फक्त ह्या टॅन आणि कॉटमध्ये काय आहे? दोन्ही आहे, वाय आणि एक्स, आणि दोन्ही निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्हची डिव्हिजन, दोन्ही निगेटिव्हचा भागाकार काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणून टॅन आणि कॉट इथं काय राहणार आहेत? पॉझिटिव्ह. आता राहिला फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय होईल बघा? फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाऊया. तिथं एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे. बघा फक्त एक्स असणारे कोण आहेत बघा? फक्त एक्स असणारे कॉस आणि सेक मध्ये फक्त एक्स आहे. बाकी सगळ्यांमध्ये वाय आहे. इथं कोसेक, कॉट, टॅन आणि साइन सगळ्यांमध्ये वाय आहे. म्हणजे राहिलं कोण? कॉस आणि सेक हे दोघंच इथं पॉझिटिव्ह राहतील. उरलेले सगळे निगेटिव्ह राहतील. कॉस आणि सेक थीटा हे दोघं काय राहतील? पॉझिटिव्ह. रिमेनिंग ऑल उरलेले सगळे निगेटिव्ह. का पॉझिटिव्ह आणि का निगेटिव्ह हे कळायला पाहिजे. बघा फर्स्ट क्वाड्रंट. आता तुम्हाला कसं पाठ पाहिजे बघा? हे सगळं मी समजून सांगितलं. इथून पुढं काय लक्षात ठेवायचं तुम्ही? फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट टॅन कॉट पॉझिटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट कॉस सेक पॉझिटिव्ह. असं आता हे क्वाड्रंटचे सायन्स म्हणलं की पाठच पाहिजे. ह्याला ऑप्शन नाही. ओके, हे महत्त्वाचं आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. आता अजून एक नेक्स्ट पॉईंट बघूया की जो तुम्हाला 11-12 मध्ये ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेटेड खूप वेळा लागणार आहे. 11वीत 12वीत प्रत्येक वेळी लागणार आहे. आणि ते ट्रिग्नॉमेट्रीचं बेसिक नॉलेज आहे. ॲक्च्युली तुम्ही म्हणणार की हे 10वीत आम्हाला झालं नाही. 10वीचं रिलेशन ओल्ड बुकमध्ये हे सगळं 10वीला होतं. त्या मुलांना 11वीत सोपं जात होतं. आणि आत्ता तर तुमचा गॅप पडणार आहे. त्यामुळे हे सगळं बेसिक तुम्हाला पाठ करायला वेळ असणार नाही. म्हणून मी हे बेसिक तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आधी सांगायला लागले. बघा अजून एक बेसिक पार्ट पुढचा बघायचा आहे. एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश. बघा आता हे ओरिजिन. इथून इथं अँगल सध्या आपण अँटी क्लॉकवाईज जाऊया. अँटी क्लॉकवाईज म्हणजे मी सांगितलेलं लास्ट लेक्चरला पॉझिटिव्ह. इथून इथंपर्यंत अँगल किती? अगदी परफेक्ट शेवट म्हणलात तर 90. म्हणजे या फर्स्ट क्वाड्रंटची रेंज काय असणार आहे बघा? 0 पासून स्टार्ट होईल आणि कुठंपर्यंत जाईल? 90 डिग्रीपर्यंत. बरोबर आहे. आता इथं आल्यानंतर वाय ॲक्सिसवर आल्यावर 90 डिग्री होईल. आता पुढं काय जाणार? तो 90च्या पुढं जाणार आहे. मग 90च्या पुढं कुठंपर्यंत जाऊ शकतो? 180 डिग्रीपर्यंत. हे 90 डिग्री आहे आणि हे 180 डिग्री आहे. म्हणजे 90 डिग्रीच्या पुढं 180 डिग्रीपर्यंत. म्हणजे या सेकंड क्वाड्रंटची रेंज काय असणार आहे बघा? 90 टू 180. आपण कसं चाललोय? अँटी क्लॉकवाईज. हे लक्षात घ्या. याची रेंज किती असणार आहे? 0 टू 90. फर्स्ट क्वाड्रंटची रेंज. सेकंड क्वाड्रंटची रेंज 90 टू 180. हे मी का सांगाले? समजा एखादा क्वाड्रंट 110 असेल, तुम्हाला पटकन सांगता आला पाहिजे की तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. अँड आता नुसतं 110 तुम्ही म्हणणार अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज कुठं सांगितलंय? पण इथं साईन कुठलं आहे? प्लस. प्लस साईन म्हणलं की तो कुठला झाला? अँटी क्लॉकवाईज. असं मी म्हणलंय का -110? नाही.
प्लस म्हणले म्हणजे असंच फिरायचं, घड्याळाच्या उलटे फिरायचं, हे लक्षात घ्या. त्यामुळं कुठलाही अँगल दिला तर तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे हे आधी ओळखता आलं पाहिजे. बघा 0 to 90 मधला अँगल पॉझिटिव्ह चाललंय सध्या आपलं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, 90 to 180 या रेंजमधला अँगल कुठं असणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये, 180 क्रॉस झाले 180 to 270 कुठं असणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, तिसऱ्या चरणात, हा दुसऱ्या चरणात, आणि 270 क्रॉस झालं पुढं गेला अँगल तर कुठं असणार आहे तो चौथ्या चरणामध्ये, चौथ्या क्वाड्रंटमध्ये, फोर्थ क्वाड्रंटमध्ये, 270 to 360. एक रोटेशन कंप्लीट जेव्हा होतं तेव्हा 360 डिग्री अँगल होतो, 360 डिग्री अँगल होतो, हे लक्षात घ्या. आता हे मी फक्त कशाशी बोलले अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसं सांगता येईल सांगाल क्लॉकवाईज? बरं ठीक आहे, दुसऱ्या डायग्राममध्ये आपण बघू क्लॉकवाईज. सध्या हे अँटी क्लॉकवाईज चाललं होतं आपलं, तेवढंच या डायग्राममध्ये असू दे. आता क्लॉकवाईजसाठी आपण रेंज बघू. ही फक्त लक्षात आली का बघा, झालेलं सगळं जरा रिवाइज करते. बघा आता मी काय काय सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा लास्ट लेक्चरचा एक पॉईंट मी रिवाइज केला. काय सांगितलं होतं लास्ट लेक्चरला मी, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि ट्रिग्नॉमेट्री यातलं रिलेशन आपण जे लास्ट लेक्चरला ठरवलं होतं. रेडियस मात्र इथं मी 1 धरली आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल. तर साइन थीटा असेल तर काय y, आणि कॉस थीटा काय कन्सिडर करायचं x. टॅन म्हणजे y अपॉन x, कॉट x अपॉन y, सेक 1 अपॉन x आणि कोसेक 1 अपॉन y. का याचं रिझन लास्ट लेक्चरला झालेलं आहे. आता हा पॉइंट कालपर्यंत झाला होता. आज नवीन काय सांगितलं बघा मी, सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज इन क्वाड्रंट. प्रत्येक क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असतात त्याचे सायन्स आपण ठरवले आणि तुम्ही आता ते पाठच करायचे आहेत. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे रेशोज पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, रिमेनिंग निगेटिव्ह, उरलेले निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहतं, बाकी सगळे निगेटिव्ह राहतात. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह राहतात, उरलेले सगळे निगेटिव्ह राहतात. ऑल साइन कोसेक, टॅन कॉट, कॉस सेक, असं लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर मी काय सांगितलं, अगदी बेसिक आहे म्हणजे हे सगळ्यांना जमायलाच पाहिजे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँटी क्लॉकवाईज अँगल, पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगलची रेंज 0 to 90 राहील, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये 90 to 180 राहील, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये 180 to 270 राहील, आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये 270 to 360 राहील. ठीक आहे, 0 डिग्री आपण बघितला होता, आत्ताच आपण सायन्स पण बघितले. आता जरा परत येऊया. 0 डिग्री झाला होता, 90 डिग्री कडे यायचंय. काल बघा आपण लास्ट लेक्चरला इथं 0 डिग्री म्हणजे पी पॉइंट इथं असेल तर अँगलच होणार नाही, 0 डिग्री हा पॉइंट बघितला होता. आता बघा हा पी पॉइंट इथं आला, अँटी क्लॉकवाईज जाऊया. इथं आला पी पॉइंट, अँगल किती झाला बघा, अँगल XOP, हा पी नव्हे इथला पी घ्या, इज इक्वल टू 90 डिग्री झाला. आता अँगल XOP जर 90 डिग्री असेल तर आपलं काय ठरलंय बघा, हे जे सर्कल मी आता काढले, हे सर्कल मी सांगितलंय तुम्हाला स्टँडर्ड युनिट सर्कल. आता त्याचा मराठी अर्थाचा वगैरे जास्त विचार करू नका. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे रेडियस 1 असायला पाहिजे आणि सेंटर जो आहे सर्कलचा तो ओरिजिन असायला पाहिजे. म्हणजे हा OP किती झाला 1, सर्कलची रेडियस आहे. पीचे कोऑर्डिनेट्स काय येतील बघा, पीचे कोऑर्डिनेट्स आपण कसे लिहितो, पहिला x कोऑर्डिनेट लिहितो 0 आणि नंतर काय लिहितो y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट किती येतं 1. काल इथं 0 होतं तेव्हा मी काय सांगितलं होतं लक्षात आहे का बघा, पहिल्यांदा 1 आणि नंतर 0. का 1 तर x ॲक्सिसवर आहे म्हणून x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट काय येणार आहे 0. आता इथं 90 डिग्री झालंय, हा 0 आणि हा 1 म्हणजे x किती झाला 0, y किती झालं 1. काय बघा आपण म्हणतोय साइन म्हणजे काय y, मग साइन 90 काय येईल बघा,
साईन 90, साईनचा अर्थ काय y, मग साईन 90 काय येणार आहे 1. तसं कॉस 90 सांगता येईल का नाही, कॉस म्हणजे काय x. टॅन 90, टॅनचा फॉर्म्युला y अपॉन x, y किती आहे 1 अपॉन x 0, 1 अपॉन 0 आलं. आता 1 अपॉन 0 डिनॉमिनेटरमध्ये 0, छेदात 0 असेल तर मिनिंगलेस, म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत म्हणत होता नाही, म्हणजे अव्याख्येय मराठी शब्द त्याला होता. आता सांगितलं होतं मी तुम्हाला इन्फिनिटी म्हणा, म्हणजे याचा आन्सर माहीत नाही. इन्फिनिटी हा सिम्बॉल लक्षात ठेवा. म्हणजे टॅन 90 नॉट डिफाईन, म्हणजेच अव्याख्येय. 10वीपर्यंत तुम्ही असं म्हणत होता नॉट डिफाईन. नॉट डिफाईन्ड म्हणजे अव्याख्येय. आता तुम्ही इन्फिनिटी असं म्हणलात तरी ठीक आहे. म्हणजे 11वीपासून तुम्हाला इन्फिनिटी हा एक वर्ड येईल. आता हे साईन कॉस टॅन झाल्यानंतर बाकीचे 3 काढता येतील का नाही तुम्हाला? कुठले? कॉट 90, कॉट 90 काय येईल बघा, टॅनचा इन्व्हर्स. सेक 90 आणि कोसेक 90. हे तुमच्यासाठी आहे, होमवर्क समजा हवं तर हे तुम्ही करायचं आहे. वरचे 3 मी कॅल्क्युलेट केलेत. टॅनचं उलटं कॉट लिहा, कॉसचं उलट सेक लिहा आणि कोसेकचं उलट साईन, म्हणजे साईनच्या उलट इथं तुम्ही कोसेक लिहा 1/1. आता बघा 0 डिग्री झाला, 90 डिग्री झाला. आता अजून थोडं पुढं जाऊया, अजून थोडं पुढं जाऊया. म्हणजे 10वीपर्यंतचं म्हणाल तर एवढं ठीक झालं हे, ठीक आहे. आता त्याच्या पुढं जाऊया आपण, त्याच्या पुढं जाऊया म्हणजे 90 क्रॉस करूया, 180 डिग्रीला जाऊया. बघा सध्या फक्त ॲक्सिसवरचे अँगल घ्याले आहे मी, अजून क्वाड्रंट्समधले अँगल घेतलेले नाहीत. ॲक्सिसवर फक्त आपण क्वाड्रंटल अँगल्स बघालोय. बघा अँगल मी एवढा घेणार आहे, हा किती आहे 180 डिग्री. म्हणजे हा एक्स ॲक्सिस, इथं ओरिजिन, अँगल इथं पी, अँगल एक्स ओ पी किती आहे 180 डिग्री. हा अँगल झाला 180 डिग्री, ठीक आहे. बघा रेडियस तर 1 ठरलेलीच आहे. याचे कोऑर्डिनेट सांगताय मला, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कुठल्या ॲक्सिसवर आहे? तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे. एक्स डॅश म्हणूया इथं. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे निगेटिव्ह. वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे हे एक्स आणि हे वाय. बघा पुन्हा परत येऊया इथं, इथंच परत येते बघा, लक्षात येते का? बघा साईन 90 तसं साईन 180 डिग्री. साईन म्हणजे वाय ठरलंय ना आपलं, वाय काय आहे बघा 0, म्हणजे साईन 180 डिग्री किती झाले 0. कॉस 180 डिग्री, कॉस म्हणजे एक्स काय बघा, कॉस 180 डिग्री एक्स म्हणजे -1. आता हे यात नवीन काहीच मी सांगितलं नाही, 90पर्यंत तुम्हाला माहीत होतं. फक्त एक सर्कल, आपण स्टँडर्ड सर्कल आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री यांचं कॉम्बिनेशन करालोय आणि पुढचे अँगल कंटिन्यू करालोय. बघा कॉस 180 झालं, टॅन 180, टॅन 180 म्हणजे काय वाय अपॉन एक्स. इथं बघा वाय किती आहे 0, एक्स किती आहे -1. 0 डिवायडेड बाय -1, 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज 0. म्हणजे साईन 180, कॉस 180, टॅन 180 असं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. त्याप्रमाणे पुन्हा काय कराल तुम्ही आता, कॉट 180, सेक 180 आणि कोसेक 180 तुम्ही करायचं आहे. बघा 90पर्यंत झालं होतं, 90 क्रॉस करून आपण पुढे गेलो 180 डिग्रीला. अजून थोडं पुढे जाऊया, 180 नंतर कुठं जाऊया 270 डिग्रीला जाऊया. अजून एक फिगर बघा, थीटा किती घेणार आहे मी 270. इथं थीटा मी घेतला होता 180 डिग्री. सध्या पॉझिटिव्ह फक्त अँगल घ्यालोय आपण, निगेटिव्ह अजून घेतले नाहीत. इथं थीटा मी घेणार आहे 270 डिग्री. बघा 270 कुठे येणार, इथून स्टार्ट करा 90, 180, 270. इथं येणार आहे अँगल 270 डिग्री. हा अँगल झाला 270 डिग्री.
पी पॉईंट कुठे येणार बघा, इथं येणार आहे. हा तुमचा एक्स ॲक्सिस अँगल बघा, XOP इज इक्वल टू 270 डिग्री. हा पी पॉईंट इथं आहे बघा. ही रेडियस किती असणार आहे 1. पीचे कोऑर्डिनेट सांगताय मला. पी कुठल्या ॲक्सिसवर आहे, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर. मग निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट काय होणार आहे -1. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे 0. एक्स 0, वाय काय झाला -1. बघा साइन 270 इथं लिहिते मी. साइन 270, साइन म्हणजे काय वाय. वाय इज इक्वल टू वाय किती आहे इथं -1. म्हणजे साइन 270 किती आहे -1. साइन 180 किती होतं बघा 0. साइन 270 किती आलं -1. तसं कॉस 270 काढता येईल का नाही. कॉस म्हणजे एक्स किती आहे बघा इथं एक्स 0. तसं टॅन 270, टॅन म्हणजे वाय अपॉन एक्स. वाय अपॉन एक्स म्हणजे -1/0. अगेन नॉट डिफाईन. ओके, म्हणजे 270 डिग्रीचे मी साइन कॉस टॅन कॅल्क्युलेट केलेत. तुम्ही काय करायचं आहे आता कॉट सेक कोसेक. आतापर्यंत जसं सांगितलं तसंच. आता हे झालं 270. 360 करता येईल का नाही. 360 डिग्री अँगलला काय होईल बघा. पहिल्या डायग्राममध्ये परत येऊया बघा. अँगल मी जर 360 घ्यायचं ठरवलं, थीटा इज इक्वल टू 360 डिग्री. काय होईल बघा इथं 90, 180, 270, 360. अँगल किती झाला 360 डिग्री. पी पॉईंट कुठे येणार आहे इथं. इथं हा 90 डिग्रीचा होता, रफ करते इथं. पी पॉईंट इथं आला म्हणजे अँगल किती झाला तुमचा XOP 360 डिग्री झाला. मग बघा आता काल आपण 0 डिग्री बघितलं होतं ना. 0 डिग्री आणि 360 डिग्री फिरून तिथंच येतोय आपण. 0 डिग्रीला पण इथंच अँगल होता. आता पुन्हा इथून स्टार्ट झालो, एक रोटेशन कंप्लीट झालं, अँगल झाला 360, पण आपण तिथंच आलो ना. म्हणजे कालचे जे आपले 0चे होते, ही रेडियस 1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे 0 डिग्रीचे जे सगळे रेशोज होते तेच 360चे असणार आहेत. म्हणजे साइन 360. साइन म्हणजे काय तर वाय. वाय किती असणार आहे 0. कॉस 360, कॉस किती आहे एक्स. एक्स किती आहे 1. टॅन 360, टॅन म्हणजे काय वाय अपॉन एक्स. आता डायरेक्ट लिहिते इथं वाय अपॉन एक्स म्हणजे 0/1 किती येणार आहे 0. बघा म्हणजे 0 डिग्रीचे जे अँगल्स होते बघा इथं साइन 360 आणि कालचा साइन 0 सेम आहे का बघा. साइन 0 आपण काल बघितलं होतं, साइन 0 0. कॉस 360 आणि कॉस 0 काल आपण बघितलं होतं बघा. कॉस 0 1 असतं म्हणजे साइन 360 पण 1 आलेला आहे. आणि टॅन म्हणजे काय असतं तर वाय अपॉन एक्स. वाय म्हणजे किती आहे तुमचा 0, एक्स किती आहे 1. 0/1 म्हणजे किती येतं 0. तसं काल टॅन 0 पण काय झालं होतं 0. ठीक आहे. तसं तुम्ही मग कॉट 360, सेक 360 आणि कोसेक 360 कॅल्क्युलेट करू शकताय. बघा अँगल्स किती घेतले मी 0-90 पर्यंत 10वीत तुम्हाला माहीत होते, त्याचाच यूज केला आहे आपण. थोडंसं पुढे गेलो आहे आपण 90 वरून 180, 180 वरून 270 आणि 270 वरून परत पुन्हा आलो 360ला आलो आणि 360ला आलो म्हणजे इथं 0 डिग्रीला आलो आपण. ओके बघा 0 डिग्री, 90 डिग्री, देन 180 डिग्री आणि 360 डिग्री असे क्वाड्रंटल अँगल्स. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं क्वाड्रंटल अँगल्स. क्वाड्रंटल म्हणजे काय तर ॲक्सिसवर एंड होणारे, चरणीय अक्षावर शेवट होणारे. म्हणजे बघा आता इथं 0, इथं 90, इथं 180, 270, 360 म्हणजे सगळे ॲक्सिसवर एंड झाले असे सगळे अँगल्स आता मी एक्सप्लेन केले. ठीक आहे. आता दुसरे अँगल्स बघायचे कुठले बघा. अँगल्स इन क्वाड्रंट.
अँगल्स इन क्वाड्रंट म्हणजे काय, तर क्वाड्रंटमध्ये एंड होणारे, चरणामध्ये एंड होणारे. बघा एखादा अँगल बघूया आपण. पहिल्या क्वाड्रंटमधला अँगल बघूया की जो आतापर्यंत तुम्हाला 10वीला झालेला आहे. एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस, ओरिजिन, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. पहिलाच अँगल घेऊया आपण 30 डिग्री. बघा 30 डिग्री अँटी क्लॉकवाईज. दिस अँगल 30 डिग्री. पी हिअर, पी पॉईंट इथं आहे. सर्कल नेहमीच स्टँडर्ड युनिट सर्कल घ्यायचा आहे, म्हणजे सर्कलची रेडियस 1 घ्यायची आहे, सर्कलचा सेंटर ओरिजिन घ्यायचा आहे. ओके. आता ॲक्च्युली हे रेशोज तुम्हाला माहिती आहेत, साइन 30 किती असणार आहे, कॉस 30 10वीपर्यंत पाठ आहे. तरी बघा आता, बघा इथून परपॅन्डिक्युलर टाकलाय, लंब टाकला, काय होईल बघा, हा 30 झाला, हा 90 आहे, हा अँगल किती होईल 60 डिग्री ॲटोमॅटिकली. का, तर ट्रायंगलच्या 3 अँगलची सम 180, म्हणजे 90 गेले, 30 गेले, राहिले 360. आता 30 60 90 डिग्रीचा थेरम माहिती आहे, काय लक्षात आहे का, बघा सांगितलं आहे मी. 30च्या अपोजिट साईड म्हणजे 30 कोणासमोरची बाजू, हाफ ऑफ हायपोटेनियस, हायपोटेनियसच्या निम्मी असते. यातला हायपोटेनियस म्हणजे कर्ण कोण आहे बघा, ओपी, त्याच्या निम्मी असणार आहे. 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या काय असणार आहे, निम्मी असणार आहे. म्हणजे कर्ण जर तुमचा 1 असेल तर त्याच्या निम्म कोण, हाफ. तसं 60 कोणासमोरची बाजू, साइड अपोजिट टू 60 म्हणजे 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजे इथं जर तुम्ही 1 मल्टिप्लाय केलं तर सेमच राहते. म्हणजे OM किती येणार आहे, √3/2. PM किती येणार आहे 1, आणि हे OP किती आहे, सॉरी PM किती येणार आहे 1/2, आणि OP किती आहे 1. या P पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सांगणार का बघा. कोऑर्डिनेट्स आपण कसे सांगतो, आडवं असतं म्हणजे हॉरिझॉन्टल असतं त्याला एक्स कोऑर्डिनेट म्हणायचं असतं. मग एक्स कोऑर्डिनेट किती आहे इथं, √3/2. उभं जे असतं म्हणजेच व्हर्टिकल जे असतं त्याला वाय कोऑर्डिनेट म्हणायचं असतं. म्हणजे वाय कोऑर्डिनेट आहे 1/2, हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. रेडियस किती आहे 1. रेडियस जर 1 असेल तर साइन म्हणजे काय आणि कॉस म्हणजे काय सांगितलंय मी. साइन म्हणलं की काय लक्षात ठेवायचं, वाय, आणि कॉस म्हणलं की काय लक्षात ठेवायचं, एक्स. बघा आता ट्रिग्नोमेट्रीचे रेशोज कसे तयार होतील. साइन 30, साइन म्हणजे काय वाय ना, वाय किती आहे बघा 1/2. बघा साइन 30 किती होणार आहे 1/2. कॉस 30, कॉस म्हणजे काय एक्स, √3/2. आता हे तुम्ही केले का नाही 10वीमध्ये, केले, फक्त आपण तेच वेगळ्या मेथडनी बघालोय एवढंच. साइन म्हणलं की वाय, साइन 30 1/2, कॉस 30 √3/2. टॅन 30, टॅन म्हणजे काय y/x. बघूया कॅल्क्युलेशन काय, y किती आहे 1/2, x √3/2, 2 ला 2 काय होईल कट, म्हणजे किती येणार आहे साइन 30 1/√3. मग तसं तुम्हाला कॉट 30, कॉट कुणाच्या उलट घेणार तुम्ही, टॅनच्या. सेक 30, सेक कुणाचा अपोजिट, कॉसच्या, म्हणजे 2/√3. आणि कोसेक 30, कोसेक 30 काय येणार याच्या उलट 1/y म्हणजे 2/1. ठीक आहे, म्हणजे कॉट, सेक आणि कोसेक तुम्ही करायचं आहे. साइन 30, कॉस 30, टॅन 30. ॲक्च्युली हे तुम्हाला झालेलं आहे, फक्त हे कॅल्क्युलेट करण्याची मेथड मी वेगळी सांगितली. ठीक आहे. तसं आता जसा 30 डिग्री अँगल झाला तसा 60 डिग्रीकडे जाऊया. थीटा किती घेऊया आता 60 डिग्री. थीटा = 60 डिग्री. बघा कसा होईल अँगल. कन्सिडर 1 स्टँडर्ड युनिट सर्कल, म्हणजेच सेंटर ओरिजिन, रेडियस 1, एक्स ॲक्सिस, वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. 60 डिग्री अँगल घ्या, स्टँडर्ड अँगल. सपोज दिस अँगल XOP 60 डिग्री.
ड्रॉ हिअर परपॅन्डिक्युलर, इथून एक लंब टाका असा. रेडियस किती आहे आपली 1. बघा आता हा 60 झाला, हा 90 झाला, म्हणजे राहिलेला आता किती झाला हा 30. बरोबर. 30च्या समोरची 30 कोणासमोरची, कुणाच्या निम्मी, कर्णाच्या निम्मी, हायपोटेनियसच्या हाफ, म्हणजे 1च्या हाफ काय येणार आहे इथं OM किती येणार आहे 1/2. 60च्या अपोजिट √3/2 टाइम्स हायपोटेनियस, हायपोटेनियसच्या कर्णाच्या √3/2 पटीत, म्हणजे √3/2 झाली. कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे, आडवा असतो हॉरिझॉन्टल असतो तो काय लिहायचा x लिहायचा, म्हणजे 1/2. उभा असतो तो y लिहायचा, म्हणजे √3/2. हा x हा y. बघा आता काय साइन 60, साइन म्हणजे काय आपलं y, किती येणार आहे y √3/2. कॉस 60, कॉस म्हणजे x 1/2. टॅन 60, टॅन म्हणजे y/x √3/2 अपॉन 1/2. 2 2 गेट कॅन्सल, म्हणजे टॅन 60 किती येईल √3. हे 3 मी कॅल्क्युलेट केलेत, उरलेले 3 तुम्ही करायचे आहेत. कॉट, सेक आणि कोसेक, म्हणजे कॉट याचा इनवर्स काय येईल 1/√3, सेक याच्या उलट म्हणजे 2 येईल, आणि कोसेक याच्या उलट म्हणजे 2/√3. ॲक्च्युली हे सगळं 10वीत झालेलं आहे. 10वीतली तुमची रिव्हिजन व्हावी आणि 11वीत हेच पॉईंट्स कसे आहेत ते तुम्हाला माहीत व्हावेत या उद्देशानं मी हे सांगायला लागले. 10वीतलंच आहे पण 11वीसाठी म्हणून थोडंसं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके.